जीडीएसचे ग्राम डाक सेवकचे भरपूर सारे विद्यार्थ्यांनी फॉर्म वगैरे भरलेले असेल. जर का कधी तुमच्या फॉर्म भरण्यामध्ये काही त्रुटी वगैरे असेल, म्हणजे काही चुका वगैरे जर झाल्या असेल तर ते चुका कशा दुरुस्त करायच्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काय करा, तुम्ही जीडीएस मध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा, करेक्शन पिरियड दिलाय त्यांनी 18 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026 5 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही ह्या 2 दिवसात, आज आणि उद्या 5 वाजेपर्यंत तुम्ही जर तुमच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी असेल, काही चूक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती दुरुस्त करू शकता. आता बघा, आता काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये, ज्यावेळेस आपण फॉर्म वगैरे ओपन करू तर त्या या ठिकाणी माय ऍप्लिकेशन मध्ये जर आपण गेलो तर माय ऍप्लिकेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सबमिट दिसलं की आपलं फॉर्म ऑलरेडी सबमिट आहे. तर पण आपल्याला काय करावं लागेल, इथं यायचं, त्यानंतर इथे एडिट ऍप्लिकेशन जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं, बाकी कुठल्या ठिकाणी क्लिक नाही करायचं. एडिट ऍप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथं जे ग्रामीण डाक सेवक आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट, आता बघा नोटिफिकेशन आले तुमच्यासमोर, यू आर अबाउट टू एडिट युअर ऍप्लिकेशन. वन्स यू इनिशिएट द एडिट यू मस्ट कम्प्लीट ऑल 4 स्टेज अँड सबमिट द ऍप्लिकेशन इन्क्लुडिंग फी पेमेंट. म्हणजे कदाचित तुम्हाला ऍप्लिकेबल जर असेल तर फी सुद्धा पुन्हा भरावी लागणार आहे. त्यानंतर काय दिलं त्यांनी, ऍप्लिकेशन विदाउट फायनल सबमिशन विल बी ट्रीटेड ॲज नल अँड वाईड. तर आपल्याला या ठिकाणी कॅन्सल जर केलं तर ते कट होऊन जाईल. आपण यस प्रोसीड या ठिकाणी या पर्यावरती क्लिक करायचं आपल्याला. ओके, क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्यासमोर असा फॉर्म तुमचा ओपन होणार आहे. तर हा पूर्ण एकदा चेक करून घ्यायचं, तुमच्या फॉर्म मध्ये काय काय त्रुटी आहे, कुठं कुठं काय काय करेक्शन करायचे आहे तर ते बघून घ्यायचं आणि त्यानंतर फायनल सबमिटला सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो पूर्ण एकदा रिव्ह्यू करायचा, म्हणजे पूर्ण चेक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशन दिसतं या ठिकाणी क्लिक करा. आता तिने विचारलंय आपल्याला, आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट. आफ्टर सबमिशन यू विल नॉट बी एबल टू एडिट द ऍप्लिकेशन, प्लीज कन्फर्म. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही एकदा जर हा फॉर्म जर सबमिट केला तुम्ही पुन्हा आता एडिट करू शकत नाही. एकदा त्यांनी एडिटसाठी विंडो ओपन करून दिलेला आहे. ओके, तर आपण सर्व फॉर्म बघून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही यस सबमिट या ठिकाणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि मग तुमचा ऍप्लिकेशन रिसबमिटेड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने जे विद्यार्थी जीडीएसचा फॉर्म भरताय तर अशा विद्यार्थ्यांना जर तुम्हाला ऍप्लिकेशन करेक्शन करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते करेक्शन या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जीडीएसचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणखी तुम्हाला कुठल्या विषयाची साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती हवी असेल तर ते आम्हाला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावरती सुद्धा लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू. धन्यवाद.